एकदा एक टोपीवाला गावोगाव फिरून टोप्या विकत असे. एका दुपारी तो उन्हामुळे थकला आणि एका मोठ्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. त्याच्याजवळ टोप्यांची टोपली होती. थोड्या वेळात त्याला गाढ झोप लागली. त्या झाडावर खूप माकडं राहत होती. त्यांनी हळूच खाली येऊन टोपलीतल्या सगळ्या टोप्या काढल्या आणि आपल्या डोक्यावर घातल्या. मग ती झाडावर चढून बसली. थोड्या वेळाने टोपीवाला जागा झाला. त्याने पाहिलं तर टोपली रिकामी. वर पाहिलं तर सगळी माकडं टोप्या घालून बसली होती. टोपीवाल्याने खूप प्रयत्न केले, आरडाओरडा केला, हात हलवले, पण माकडंही त्याचं अनुकरण करू लागली. अचानक त्याच्या डोक्यात एक युक्ती आली. त्याने स्वतःची टोपी काढून जमिनीवर फेकली. माकडं नेहमीच माणसांचं अनुकरण करतात. त्यांनीही आपल्या डोक्यावरील टोप्या काढून खाली फेकल्या. टोपीवाल्याने लगेच सगळ्या टोप्या गोळा केल्या आणि आनंदाने पुढे निघाला. शिक्षा, मॉरल: हुशारी आणि शांत डोक्याने कोणतीही अडचण सोडवता येते.